ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा पक्षच नव्हता वगैरे सुद्धा म्हणू शकतात, हा पक्षच नाही आहे. त्यामुळे ते एक वकील म्हणून त्यांच्या उलट तपासणीमध्ये जे काय प्रश्न विचारतायत ते त्यांच्या दृष्टीने त्यांनी फॉर्म्युलेट केलेले असतील, परंतु याच्यामध्ये काही तथ्य नाही हे आपण सगळेच जाणताय. कारण ज्या निवडणुका पक्षांतर्गत निवडणुका होतात, या निवडणुका पक्षांतर्गत व्यवस्थित फ्री अँड फेअर इलेक्शन्स व्हाव्यात म्हणून जी काही तत्त्व ही भारत निवडणूक आयोगाने, केंद्रीय निवडणूक आयोगाने घालून दिलेली आहेत, त्याप्रमाणे प्रत्येक पक्ष हा आपापल्या पक्षांतर्गत निवडणुका घेत असतो. शिवसेना पक्षाची 2018 साली झालेली, 23 जानेवारी 2018 साली झालेली जी पक्षांतर्गत निवडणूक होती, ही चांगल्या रीतीनं आपल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी सुद्धा कव्हर केलेली आहे. तुमच्यापैकी काही जण त्या याला स्वतः होते, हजर होते, आम्ही हे केलेलं आहे आणि ते तुम्ही दाखवलेलं सुद्धा आहे. त्यामुळे 2018ला निवडणूक ही निवडणूक आयोगाच्या तत्वांप्रमाणे झाली, व्यवस्थितरित्या त्यामध्ये ते लोकशाहीची तत्त्व पाळून सगळ्या रीतीने झालं. कारण प्रतिनिधी सभा असते, प्रतिनिधी सभेमध्ये जे सगळे लोक असतात, ज्या पदाधिकारी असतात, ते पदाधिकारी यांना तिथे निवडणुकीचा अधिकार, निवडणूक झाल्यास निवडणूक मतदान करण्याचा अधिकार असतो. तिथे निवडणूक अधिकारी नेमला जातो. निवडणूक अधिकारी अगोदर म्हणजे हे सगळी प्रक्रिया ही बऱ्याच दिवसांपासून सुरू असते आणि त्याप्रमाणे त्याची संपूर्ण नोंद ही करून आपण त्या बाबतीमधली अमेंडेड घटनासुद्धा आणि त्या दृष्टीने झालेले, त्या दिवशी झालेले ठरावसुद्धा सामाजिक असतात, आर्थिक असतात, राजकीय ठराव, हे सगळे आणि अमेंडेड घटना वगैरे या सगळ्या गोष्टींचं हे करून एका पत्राद्वारे आपण ते इलेक्शन कमिशनला कळवतो, पाठवतो. त्याबरोबरीनं त्याची झालेली जी काही एक CD सुद्धा करतो, ती आपण इलेक्शन कमिशनला पाठवतो. कारण या सगळ्या गोष्टी त्यांनी घालून दिलेल्या ज्या काही अटी शर्ती म्हणण्यापेक्षा काही तत्त्व आहेत, जी तत्त्व प्रत्येक पक्षाला, प्रत्येक राजकीय पक्षाला पाळावी लागतात, फॉलो करायला लागतात. त्याप्रमाणे 23 जानेवारीचं संपूर्ण चित्रण, संपूर्ण गोष्टी हे त्यांना दिलं आणि ते पत्र ते सगळं मिळालेलं नाही आहे, ते खोटं आहे अशा प्रकारचं म्हणतात. त्यावेळेला तशा प्रकारचं असं हे करणं पक्षांतर्गत कारण काय असू शकतं हे तरी काय कोणी जरी आकलन साधं केलं म्हणजे या कक्षेबाहेर येऊन तरी प्रत्येकाला उत्तर त्याचं मिळू शकतं. जे चित्र आपल्या दूरदर्शन वाहिन्यांनी सुद्धा दाखवलं आहे, इलेक्ट्रॉनिक चॅनल दाखवलं आहे, इलेक्शन पक्षांतर्गत झाल्या कशाने हे झालं ते सगळ्या वृत्तपत्रांमध्ये आलेत. वृत्तपत्रांचे आणि मीडियाचे प्रतिनिधी त्याला हजर असतात. म्हणजे हे लोकांच्या पब्लिक डोमेनसाठी त्याच्या पलीकडे जाऊन ज्या इलेक्शन कमिशनला ज्या गोष्टी अपेक्षित असतात त्याचीसुद्धा पूर्तता आम्ही व्यवस्थित वेळोवेळी केलेली आहे. त्यामुळे हे काय म्हणतं, कारण यांच्यावर दुसरा काय आधार नाही आहे. यांच्याजवळ हे सगळं गैरकृत्य किंवा संविधानिकरित्या हे केलेलं आहे आणि कृत्य त्यांच्या हातून झालेली आहेत आणि त्यामुळे परिशिष्ट 10 म्हणजे शेड्यूल 10च्या आधारे यांनी केलेल्या याला हे अपात्रतेच्या शिक्षेस कशा रीतीने म्हणतात ना की इलेक्शन कमिशनच्या बाबतीमध्ये 2(1)(a) खाली 10th शेड्यूलच्या ह्याच्याखाली तुम्ही इन्कर्ड डिस्क्वालिफिकेशन स्वतः 2(1)(b)चं सुद्धा इन्कर केलेलं आहे. त्यामुळे हे अपात्र ठरणार आहेत हे माहीत आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठं मग हेच नव्हतं, मग सुनील प्रभू तुम्ही मेयर नव्हतात, तुम्ही मेयर याच्यामध्ये हे नाही आहे म्हणजे घटनेमध्ये ज्या तरतुदी आहेत ते तुम्ही सांगताय आणि ते घटना नाही, पक्षप्रमुख पद नाही वगैरे, हे जे अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करतायत याच्यावरून कळतं की यांचा फोलपणा किती आहे. म्हणजे काहीच विचारायला नसल्यामुळे किंवा त्या गोष्टींमध्ये काही तथ्य नाही आहे हे जाणूनसुद्धा अशा प्रकारचं करतायत. अर्थात अध्यक्ष म्हणून जे बसलेले आहेत त्यांनी याची ते दखल निश्चितच घेत आहेत. हे सगळं जग बघतंय. अध्यक्षांना एक पत्र शिंदे गटाच्या वतीनं आज देण्यात आलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की बनावट आणि चुकीची कागदपत्र रेकॉर्डवर ठाकरे गटाकडून आणली जात आहेत. त्यांचं हे सुद्धा म्हणणं आहे की जे ईमेल ID ज्यावर पत्र 23 जून 2022ला पाठवलं तो ईमेल ID सुद्धा चुकीचा होता आणि बाउन्स बॅक होत होते मेल, त्याची प्रत सुद्धा त्यांनी दिली आहे. जे ईमेल्स इथे नोंदवले गेले, एक राजकीय पक्षाचा कोणीही जो प्रतिनिधी निवडून आलेला असतो विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये किंवा कुठच्याही सभागृहामध्ये
तर त्यांना त्या राजकीय पक्षाच्या सदस्यत्वाच्या याच्यामधली जी काही सूची बनवण्यात येते सर्व नावांची, त्या प्रत्येक MLAच्या म्हणजे आपल्या आमदाराच्या नावापुढे त्याचा जो काही कॉन्टॅक्ट नंबर असतो, त्याचा मोबाईल असतो तो दिला जातो, त्यांचा अधिकृत ईमेल ID हा दिला जातो आणि हे अध्यक्षांच्या इथे सेक्रेटरीएट ऑफिसमध्ये त्याची नोंद केली जाते आणि जे अधिकृत नोंद केलेली ईमेल ID आहे त्यावर ईमेल ID किंवा हे अशा प्रकारचे जे काही पक्षाचे आदेश असले किंवा महत्त्वाच्या गोष्टी असल्या त्या पाठवल्या जातात। या बाबतीमध्ये जो नोंदवलेला ईमेल ID होता त्यावरच हे पाठवलं गेलं आणि ते पाठवणं बाउन्स बॅक झालं आहे किंवा अशा प्रकारचं जे काही येत आहे ते खरं नाही आहे, कारण पाठवलं गेलं याचा पुरावा आमच्याजवळ आहे। त्यामुळे बाकीच्या गोष्टी जसजसं क्रमाक्रमाने येतील त्याप्रमाणे सगळ्यांसोबत त्यांनी असं दावा केला की तुमच्या याच्यामध्ये जो निवडणुका ज्या आहेत त्या आता पार पडलेल्या आहेत, निकाल जे आहेत त्या आता रविवारी लागतील, काय अपेक्षित वाटतं तुम्हाला? आता आपल्या माध्यमातूनच सगळे तुमचे सर्वेस दाखवले जातील, तुमचे एक्झिट पोल्स येतील, त्यामुळे ज्या पद्धतीनं प्रचार झाला, ज्या पद्धतीनं लोकांसमोर मुद्दे होते या 5 राज्यांच्या बाबतीमध्ये, एकंदरीत देशाची परिस्थिती, एकंदरीत चाललेला सगळा प्रकार, राजकारण वेगवेगळ्या राज्यांमध्ये झालेलं, त्या सगळ्याचं हे बघता की इथे निश्चितच असलेल्या याच्यामध्ये बदल होईल असं वाटतं। सर शिंदेगडाचा दावा असा आहे की जे काही त्यांच्याकडनं जी काही मागणी असेल त्या मागणीची पूर्तता करावयाची असं जर इथं वाटलं तर त्या कायदेशीर बाबी सगळ्या बघून ते बघतील, आम्ही बघू आणि त्याप्रमाणे होईल। सर तुम्ही कारणाचं काय, कोणाचं काय जप्त करायचं काय नाही सर तुम्ही जे प्रतिनिधी सभेमध्ये जे ठराव झाले किंवा जे निवडी झाल्या त्याच्याबाबतचं जे पत्र आहे ते इलेक्शन कमिशनमध्ये सबमिट केलेलं नाही आहे, ते सुप्रीम कोर्टामध्ये तुमची जी याचिका आहे तिथे सुद्धा दाखवलं नाही आणि ते थेट तुम्ही विधानसभा अध्यक्षांना 4 एप्रिलला दिलेलं आहे। तर त्याच्यावर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे की याआधी हे पत्र कधीच दाखवलं नव्हतं आणि तुम्ही थेट ते विधानसभा अध्यक्षांकडे मी मगाशीच सांगितलं त्याप्रमाणे 23 जानेवारी 2018 रोजी झालेल्या पक्षांतर्गत निवडणुकांचा संपूर्ण तपशील, त्या असलेल्या त्यावेळच्या झालेल्या सगळ्या ठरावांचं ज्या काय अमेंडमेंट झाल्या त्या सगळ्या त्या आमच्या घटनेमध्ये अमेंडेड घटना वगैरे सगळं करून ते सगळा पत्रव्यवहार त्यावेळेचं सगळं झालेलं, म्हणजे कसे निवडून आले, कसे बिनविरोध झाले, या सगळ्या याचं कसं निवडणूक अधिकारी नेमला गेला, कसं निवडणूक अधिकाऱ्यांनी ती प्रक्रिया पार पाडली, याचं सगळं संपूर्ण सविस्तर जे काही सगळं वर्णन असतं ते आपण पत्रांद्वारे, डॉक्युमेंट्सद्वारे हे इलेक्शन कमिशनला सादर करतो। ते सादर केलं गेलं, इलेक्शन कमिशनची त्याच्यावर पोच आहे आणि इलेक्शन कमिशनच्या असलेल्या पोचनंतर बाकी कोण म्हणतं कुठं आलंय न आलंय, ह्यांना मिळालंय न मिळालंय, हा याचा भाग आहे। बाकी 2018मध्ये इलेक्शन्स, पक्षांतर्गत इलेक्शन्सच्या याच्यामधली कुठलीही बाब इलेक्शन कमिशनला देणं हे आम्हाला क्रमप्राप्त होतं, ते आम्ही दिलेलं आहे आणि बाकीच्या गोष्टी कोण कुठं काय म्हणतोय काय नाही आणि आमच्यावर त्याचा पोचपावती आमच्यावर आहे। सर प्रभूने एक प्रश्न सुद्धा विचारण्यात आला, त्याच्या आधी असं म्हटलं की शिवसेनेच्या घटनेमध्ये असं कुठले नियम नाहीये की ज्याच्यावर आमदारांना अपात्र करतात। कळलं नाही काय म्हणाल? त्यांना प्रभूने एक प्रश्न सुद्धा विचारण्यात आला की शिवसेनेच्या घटनेमध्ये आमदारांना कधी अपात्र केलं जाऊ शकतं किंवा कुठल्या मुद्द्यांवर अपात्र केलं जाऊ शकतं, याच्यामध्ये कुठेही नोंद नाहीये, त्याच्यावर प्रभूंनी अशी कुठली नोंद नाही असं त्यांनी रेकॉर्डवर सुद्धा म्हटलेलं आहे। कुठल्याही राजकीय पक्षाची घटना ही इलेक्शन कमिशनच्या तरतुदींप्रमाणे असायला लागते, त्याप्रमाणे शिवसेनेची आहे। याच्यामध्ये काय असायला पाहिजे आणि काय नको हे सांगण्याचा किंवा विचारण्याचा किंवा तशा प्रकारचं हे करण्याचा प्रश्न म्हणून त्यांनी विचारलेला असेलही त्यांच्या वकिलांनी, परंतु जे आहे ते त्या घटनेमध्ये आहे, त्यामुळे कुठची गोष्ट आहे नाही याच्यावर उहापोह करणं, चर्चा करणं किंवा त्याबद्दलचं हे करणं सुप्रीम कोर्ट बघेल ना। हिंदी में जानना चाहेंगे कि पक्ष प्रमुख पद को लेकर जो है वो जेठमलानी इन्होंने सवाल खड़े किए हैं। उन्होंने कहा है कि 1990 की अगर हम घटना देखें तो कोई भी ऐसा पद जो है वो अभी तक नहीं है। बताया आपने 1999 के बाद आज 22-23 साल हो गए, कोई भी राजनीतिक जो भी पार्टी रहेगी उसके जो पार्टी इंट्रा पार्टी इलेक्शंस होते हैं, जो एक इलेक्शन कमीशन की अहम उसमें एक प्रावधान है,
और उसका पूरा ब्यौरा इलेक्शन कमीशन को जिस तरह से आपके जब भी होते हैं तब आपको देने होते हैं, उसका पूरा ब्यौरा देना होता है। उसी तरह से गए 22 सालों में आप अगर देखेंगे तो 2004, 2009, 2013, 2018 ये सभी इन दरमियान शिवसेना पार्टी की हमारी इंट्रा पार्टी इलेक्शन हुई है। उसका पूरा ब्यौरा वक्त वक्त पर इलेक्शन कमीशन को दिया है। उसमें जो 99 में हमारी अगर घटना थी, संविधान था हमारा शिवसेना पार्टी का, उसमें जो बदलाव आए, जो अमेंडमेंट संशोधन किए गए, वो पूरे संशोधन उसमें लगाकर बार बार इलेक्शन कमीशन को दिए गए हैं। इलेक्शन कमीशन के पास वो है और इलेक्शन कमीशन ने ये सब प्राप्त होने की एक्नॉलेजमेंट जो देते हैं, वो एक्नॉलेजमेंट सभी हमारे पास है। तो मैं समझता हूँ कि वकील कर उनको अधिकार है कोई भी किसी भी तरह से प्रश्न पूछने का। उन्होंने प्रश्न किया, हमारे सुनील प्रभु जी ने उसका जवाब दिया और हमारे जवाब को पुष्टि देने के सभी डॉक्यूमेंट हमारे पास हैं। लेकिन जिस तरह जो है वो अपत्र को लेकर कार्रवाई करने के लिए कोई संविधान पार्टी में नहीं है, इस तरह की बात बोले। पार्टी के संविधान में क्या होना चाहिए क्या नहीं है, ये सभी बातें जो होनी चाहिए और वो बातें हमारे पार्टी के संविधान में है। आप जो पूछ रहे हैं पार्टी के अपात्रता वगैरह, उसमें एक डिसिप्लिनरी कमेटी की एक प्रोविजन रहती है, वो भी है। और बाकी की जो बातें हैं, अपात्रता, डिस्क्वालिफिकेशन अकॉर्डिंग टू शेड्यूल 10 वगैरह, ये सब इलेक्शन पार्टी के इसमें रहना ही चाहिए। इस तरह का कोई प्रावधान या इस तरह की कोई बात नहीं रहती। तो जहाँ तक पार्टी की सोच है, पार्टी की विचारधारा है, पार्टी के इसमें किस तरह से उनकी संरचना है, पार्टी के ऑफिस बेरर्स की जिस तरह से सूची होनी चाहिए, कौन कौन है, प्रतिनिधि सभा किस तरह से होती है, आप किस तरह से वहाँ पे लोकतंत्र को आप किस तरह से अच्छी तरह से बरकरार रखे हो, लोकतंत्र के जो भी मूल्य हैं उसका पालन करते हैं, ये सब बातें होती है जो उसमें बहुत अच्छी तरह से हैं। 3 तारखेला बघू। सर हिंदी में जाना चाहेंगे, 5 राज्यों के चुनाव हो चुके हैं, इसका निर्णय 3 तारीख को आने वाला है। क्या लगता है आपको रामलला से लेकर कई सारे मुद्दों को लेकर राजनीति होगी? मैंने जैसे कहा कि 5 राज्यों में जिस तरह से आज राजनीति हो रही है, जिस तरह से प्रचार हो रहा है, जिस तरह से प्रचार हुआ था, लोग भलीभांति ये जानते हैं कि हमारे लिए कौन सी सरकार हमको राहत देगी, कौन सी सरकार हमारे लिए काम करेगी, किसने हमारा प्रतिनिधित्व करना है, ये लोग तय करेंगे। और मैं समझता हूँ अब बहुत ज़्यादा दूरी भी नहीं है, 3 तारीख को हमारे सामने नतीजे आएंगे, एक बहुत अच्छा बदलाव रहेगा, ये उम्मीद है। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू